आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। आळंदी तालुका खेड जिल्हा पुणे येथे गट क्रमांक 1 मधील एकूण 28 गुंठे जमीन ही महार वतनाच्या नावे आहे। त्यापैकी 10 गुंठे जमिनीवर सध्या बौद्ध विहार उभे आहे। सदरील ठिकाणी दिनांक 14 जानेवारी 1957 रोजी माननीय मुकुंदराव आंबेडकर यांच्या हस्ते परिसरातील असंख्य नवबौद्ध बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे। असे असताना पूर्वी सदरील जागेपैकी 18 गुंठे जमिनीवर पोलीस विभागाला पोलीस चौकीसाठी तोंडी परवानगी देण्यात आली होती, परंतु कालांतराने आळंदी शहराचा विस्तार झाला आणि पोलीस चौकीचे रूपांतर सध्या पोलीस ठाण्यात झाले। दरम्यान पुणे पोलीस विभाग हे येथील बौद्ध विहाराची 10 गुंठे जागा हस्तगत करण्याच्या हालचाली करीत असल्याचे जनतेत बोलले जात आहे। त्यामुळे आळंदी येथील स्थानिक रहिवासी तथा वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभेचे आळंदी शहराध्यक्ष माननीय संदीपराव रंधवे यांनी याबद्दल खेडचे तहसीलदार यांना दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी या प्रकरणाबद्दल लेखी निवेदन देऊन सविस्तर कळविले आहे। तसेच त्यांनी सदरील प्रकरणाबद्दल दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी आमच्या चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल साठी संपादक हनुमंत भेदे, जिल्हा पुणे। सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय भीम। मी संदीप काशीनाथ रंधवे, मी आळंदी शहर भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष। आळंदी शहरातील गट क्रमांक सर्वे क्रमांक 1 या जागेमध्ये भारतीय बौद्ध महासभा आळंदी शहर अध्यक्ष या नावाने त्या ठिकाणी 10 गुंठे जागा आहे आणि पूर्ण जागा हा सातबारा हा 28 गुंठ्याचा आहे। परंतु सर्व जागा एक ऐतिहासिक त्याला अशी पार्श्वभूमी आहे। त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदरावजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते आळंदीतील पंचक्रोशीतील सर्व बौद्ध बांधवांचा त्या ठिकाणी धम्मदीक्षेचा कार्यक्रम 14 जानेवारी 1957 रोजी पार पडलेला आहे। आणि असं ऐतिहासिक त्या भूमीला महत्व असल्या कारणाने आमची गेल्या 15 वर्षापासून सततची भूमिका आहे की त्या ठिकाणी आमचं मोठं असं नियोजित असं जिल्ह्याचं महाविहार त्या ठिकाणी आमचं नियोजन आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सतत पाठपुरावा प्रयत्न करत आहे। परंतु पोलीस स्टेशन या त्या ठिकाणी त्यांचा पोलीस स्टेशन त्याच ठिकाणी बांधायचा हा घाट त्यांनी जाणीवपूर्वक जाती द्वेषाच्या माध्यमातूनच आम्हाला दिसून येतोय आणि ते त्यांच्या पोलीस बळाचा वापर करून आमच्यावरती दबाव टाकण्याचा बराचसा प्रयत्न करत आलेले आहे। आणि त्यांच्याकडे दुसरीकडे जागा आरक्षित जागा उपलब्ध असताना सुद्धा जाणीवपूर्वक ते या ठिकाणीच ज्या ठिकाणी आमची धम्मदीक्षा अशी पवित्र अशी धम्मदीक्षा झालेली आहे आणि ते असताना सुद्धा ते जाणीवपूर्वक बौद्ध बांधवांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे। तर या पोलीस प्रशासनाचा मी जाहीर धिक्कार करतो आणि येत्या पुढील 23 तारखेला 23/12/2025 रोजी आम्ही आळंदी पोलीस स्टेशन या ठिकाणी 1 दिवसीय धरणे आंदोलन जाहीर करत आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढील काळात हा लढा आणखी तीव्र करणार आहोत याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी एवढं बोलतो। जय भीम, जय शिवराय। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।